काही समर्पक असू शकत नाही की छत्रपतीच्या जयंतीच्या निमित्तानं योगायोगाने रेल्वे सुटत प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचं नाव दिलेलं आहे. आता तुम्ही भाषण करताना साहेब थेट दम दिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते चुकीची पोस्ट करतात. त्यांनी थेट आमच्याशी निवडणूक साहित्य राहुल गांधींनी एक ट्विट केलेला आहे, श्रद्धांजली वाहिलेली त्यांनी. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज माहिती नाही, ज्यांना छत्रपती संभाजी महाराज माहिती नाही, ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती नाही, ते देशाच्या राजकारणामध्ये आहे. ते आपल्या देशाचं आणि विशेषतः महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. त्याच्या पलीकडे मी काय बोलू शकतो. शरद पवारांनी तर संजय राव, मला असं वाटतं की आजचा दिवस हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिवादन करण्याचा दिवस आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा दिवस आहे. त्याच्यामुळं आजच्या दिवशी जी काय पत्रकार परिषद झाली त्याच्यावर न बोललेलं बरं. कारण एकच फक्त मी माझ्या भाषणात असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, त्यांचं व्यक्तिमत्व, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या समोर आम्हाला आमची पदं गौण आहे. त्याच्यामुळं जे विघ्न संतोषी आहेत, जे समाजकंटक आहेत, त्यांनी आमच्या देखील सहनशीलतेचा अंत बघू नये. मी पोलिसांना देखील आवाहन केलं की अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अशा लोकांना कायदेशीर चपराक ही दाखवली गेली पाहिजे. नाहीतर उद्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा उद्रेक होईल. ते कायदा हातामध्ये घेतील आणि या सगळ्या लोकांना सरळ करतील. मला असं वाटतं की शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री कोण करायचा हे शिवसेना पक्षप्रमुख ठरवत होते. त्याच्यामुळे पक्षाचा प्रमुख जो ठरवेल तो मुख्यमंत्री होणार. आणि मला पवार साहेबांचा जो राजकीय इतिहास माहिती आहे, ते दुसऱ्याच्या पक्षामध्ये हस्तक्षेप करत नाहीत हे त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. कारवाई झालेली नाहीये. चुकीचा जो कमाल खानवर कडक कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे वैयक्तिक. त्याच्यानंतर मंत्री म्हणून देखील आहे. त्याच्यानंतर याच्याबद्दलची देवेंद्रजींनी देखील भावना व्यक्त केलेली आहे, शिंदे साहेबांनी देखील भावना व्यक्त केलेली आहे, दादांनी देखील भावना व्यक्त केलेली आहे. ही आमची भावना नाही, ही अख्ख्या महाराष्ट्राची आणि देशाची भावना आहे. ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घेऊन एक चित्रपट पुढे आलाय आणि त्यानं सगळे रेकॉर्ड तोडले, याचा अर्थ छत्रपती संभाजी राजांबद्दलचं प्रेम आणि आदर पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आहे. त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. भविष्यामध्ये असं धाडस त्याचं होणार नाही, किंबहुना दुसऱ्या कोणाचं होणार नाही, अशा पद्धतीची चपराक बसली पाहिजे. मला असं वाटतं की आज टायगर ऑपरेशनवर बोलूया नको. रेल्वे आमची निघालेली आहे, मी रेल्वेतनं निघालोय. उद्या परवा जेव्हा सौरीचं परत पुण्यात येईल तेव्हा पुण्यातल्या नावासकट टायगर ऑपरेशन हे नाव आम्ही ठेवलेलं नाही खरं, पण तुम्ही जे बारसं केलेलं आहे त्याच्यामध्ये पुण्याचे देखील कोण आहेत हे देखील 2 दिवसात तुम्हाला योग्य आहे ना. कॅबिनेटची मिटिंग ही प्रचंड गोपनीय असते. आम्ही त्याची शपथ घेतलेली असते. कॅबिनेटचे विषय हे गोपनीय आमच्याकडे येतात. ते आमच्याकडे आल्यानंतर बाहेर येणं हे चुकीचंच आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे काय बोलले त्याच्यावर काय आता ते मला माहित असतं तर मी नाव सांगितलं असतं देवेंद्रजींना. संजय राऊतांनी सुरेश दसांवर टीका केली आहे. ते म्हणाले बावनकुळे दसांचे बॉस आहे, बावनकुळेंनी दसांना ट्रॅप मध्ये पकडले. मी मगाशी पण सांगितलं की आज या सगळ्यावर चर्चा करण्यापेक्षा आज साहित्यिकांसाठी दिवस आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला नवीन आहे का की सकाळी त्यांनी बोलायचं त्याला आम्ही उत्तर द्यायचं, हे गेले अनेक दिवस चालू आहे. पण आजचा दिवस तरी आपण जरा मोकळा सोडू आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि अशा असंबंध बोलण्याकडे आपण दुर्लक्ष करू. राहुल सोलापूरकरांच्या बाबतीमध्ये देखील माझं स्पष्ट मत मी मांडलेलं आहे. राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याचं कुणी समर्थन केलेलं नाही, समर्थन होणार देखील नाही. मी तर उलट ते माझे चांगले मित्र असताना देखील सांगितलं की त्यांनी आता इतिहासावर बोलू नये, इतिहासाचा अभ्यास करावा. पण त्याच्यानंतर त्यांनी माफी मागितलेली होती. मला असं वाटतं की कुणीच राहुल सोलापूरकर असू दे, तो खान असू दे, अन्य कोणी असू दे, त्यांनी इतिहासावर आणि आपल्या
आदर्श व्यक्तिमत्वावर बोलताना विचार करून बोललं पाहिजे.